श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. पितृदोष आणि दत्तभक्ती. श्री गुरुदेव दत्तांची कृपा कशी मिळवावी. नमस्कार दत्तभक्तांनो. श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, अनेकदा आपण ऐकतो घरात पितृदोष आहे, पूर्वज नाराज आहे म्हणून अडचणी येतात. पण खरोखर पितृदोष म्हणजे काय आणि अशा वेळी दत्तभक्तीचे स्थान काय आहे, आज आपण याच विषयावर श्रद्धेच्या आणि शास्त्रीय परंपरेच्या दृष्टीने जाणून घेणार आहोत. भगवान दत्तात्रेयांना अनेक भक्त पितृदेवतांशी संबंधित कृपेचे अधिष्ठाता मानतात. म्हणूनच अनेक दत्तभक्त पितरांच्या स्मरणासाठी आणि अंतःकरणातील शांतीसाठी दत्तनामस्मरण करतात. परंतु हे लक्षात ठेवा, जीवनातील प्रत्येक अडचण पितृदोषामुळेच येते असे मानणे योग्य नाही. आजार, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, निर्णय, नोकरी आणि इतर अनेक कारणेही जीवनावर परिणाम करतात. म्हणून भीती नव्हे तर श्रद्धा आणि सदाचार महत्वाचे आहे. दत्तभक्ती का करावी. श्री गुरुचरित्रात गुरुभक्ती, नामस्मरण, सेवा, दया, सत्य आणि सदाचार यांना मोठे महत्त्व दिले आहे. जेव्हा मनुष्य श्रद्धेने श्री गुरुदेव दत्तांचे स्मरण करतो तेव्हा त्याच्या मनाला धैर्य मिळते, कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो. पितरांप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी. आपल्या आईवडिलांचा आदर करा. पूर्वजांचे स्मरण कृतज्ञतेने करा. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा. दयाळूपणा आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा. दत्तनामाचे महत्त्व. अनेक दत्तभक्त श्रद्धेने हा मंत्र जपत असतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त. नामस्मरणामुळे मन शांत होते, श्रद्धा वाढते आणि आध्यात्मिक आधार मिळतो. समारोप. मित्रांनो, पितरांविषयी आदर, कृतज्ञता, चांगले कर्म आणि गुरुभक्ती हीच खरी दत्तमार्गाची शिकवण आहे. भीतीने नव्हे तर श्रद्धेने, सेवाभावाने आणि सदाचाराने जीवन जगूया. श्री गुरुदेव दत्तांची कृपा सर्वांवर राहो. कमेंटमध्ये अवश्य लिहा. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.